खाली एका वर्णाच्या पाकिटासाठी एवढा मोठा विवाद होऊन जाईल मला कधी वाटलं पण नव्हतं. अरे थांबा थांबा सांगतो थोडं. तर काय चलं गावकरी मित्रांनो, जवळपास 4 ते 5 दिवस झाले धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास दिन दाखवू शकलो नाही. तर धर्मवीर बलिदान मास दिन 5वां मोहत धरती थी उसको देखकर ये खुद मौत का दावा था, ती को नास्ता उस पर ऐसा शेर शिवा का छावा था. तर आता आपण निघालते आपल्या एका दोस्ताच्या बहिणीच्या शालांगटीचा कार्यक्रम होता. आता दोस्ताची बहीण म्हणजे आपली बहीण म्हणून त्याच्यामुळे कामामध्ये हातभार लावण्यासाठी निघालो. इकडे तर टेंट ते उभारलाच होता. आता मात्र आपल्याला हे साक्षगंधाचं नाव आपल्याला बॅक साईडला लावायचं होतं. लावणार आम्ही एकच, परंतु सांगणारे भलतेही झाले राव. आणि त्यातल्या त्यात हे दोघं जण हे तर असे छोटे मोठे कामं करून झालते. आता मात्र सगळ्यांची चिंता सोयरे कवा येते. आणि हे जसे हाताबोट वरी करू लागले नाही, ह्यांच्यात हातात डायरेक्टच वरणाचं पाण्याचं देऊन टाकतो. इकडे ढोल ताशात सोयऱ्यांचं आगमन पण झालं. हनुमंतरायाचं दर्शन घेतल्याशिवाय कोणता पण कार्यक्रम सुरुवात होईल. आणि सगळे सोयरे ती म्हणून हनुमान मंदिराकडे जाऊ लागले. कमेंट मध्ये कोण सुंदर दिसायला सांगा. त्या भावाला नवरदेव व्हायचं सोडून देऊन डायरेक्ट चहाच नियोजन दिलं राव. मी तर काहीतरी ते म्हण नाही का गांबर बोंबाट्या म्हणून सगळ्याच्या समोर मी कॅमेराच घेऊन राहतो, मग नाद करते का. आणि लगेचच नवरी आणि नवरदेवाचं फुलांना स्वागत केलं. आणि मेन म्हणजे सर्वात आधी आपल्या आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा ते करून घेतली. आणि नवरी नटली आणि कालूबाई सुपारी फुटली म्हणून कार्यक्रम बी पार पडला. आणि हा काय सदा 2 बोट वरी करून राहिला, काय पोटी बिटी आली की काय म्हणावं. आता मेन म्हणजे घटनाचं काम म्हणजे सोयऱ्यांना जेवाय पण वाढणे, ते पण आमच्या कवळ्यापील पोरांकडे सोपलंय राव. हा काय तोंडाच्या पुढे आणून राहिला, एक तर खायबी म्हणणार काही म्हणणार, उगाच तोंडाचं पाणी पाणी करून टाकलं. ह्यानी तर जिरा भात घेतला. अरे यार उलट झालं वाटतं, जिरा राईस घेतला होता. आणि वरण देणाऱ्याच्या पोराच्या हातातच ह्यांनी तर दिलं भाऊ वरणाचं बकेट. तसं कार्यक्रम तर मस्त पार पडला होता. तसं छत्रपती संभाजी महाराजांविषयी असं काही दाखवू शकतो की नाही, एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. आणि काही थोडंसं चुकलं असलं तर छोटा भाऊ म्हणून माफ पण करा. तर एवढंच होतं, तर चला राधे राधे.